प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी साधला माध्यमांशी संवाद। अमितजी शहा व अजितदादा यांच्या मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या, या कपोलकल्पित मीडियाने उठवल्या वावड्या। मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? कल्याण पूर्व येथे भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न। भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटण्याची काहीही गरज नाही। त्यांची भेट ज्या वेळी होते ते मीडियाला माहीत असते। त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकीला गेले, या कपोलकल्पित अशा मीडियाने उठवलेल्या वावड्या आहेत। याच्या पलीकडे याला अधिकचे महत्त्व द्यायची गरज नाही। संजय राऊत हे रोज 10 वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झालेली आहे। अजितदादा पवार यांना फिरता रंगमंच बोलले असले तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही। कल्याण पूर्वेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले होते। आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केले ते निषेधार्थ आहेच, पण ही जागा भाजपची असल्याने या जागेवर भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे यांनी व्यक्त केली। लढणार आहे असं कळतंय। कल्याण पूर्वची जागा ही भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते। आमदार गणपत गायकवाड हे एका जबाबदारीच्या पदावर असताना जे काही त्यांनी कृत्य केलं हे तर निषेधार्ह होतच आहेच, पण त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय असेल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी फार काय त्यावर बोलू इच्छित नाही।